ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ज्ञानेश्वरीतील तिसऱ्या अध्यायाबद्दल आपण बघूया. तर ज्ञानेश्वरीचा तिसरा अध्याय म्हणजे कर्मयोग आहे. तर दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुन युद्ध करणार नाही असं भगवान श्रीकृष्णाला म्हणाले. तर त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णाने कर्म का महत्त्वाचं आहे, कर्म का करायला पाहिजे, त्याबद्दल या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये ब्रह्मदेव काय म्हणतात माहीत आहे का, की प्रत्येक मनुष्याने कर्म केलं पाहिजे. तुम्ही व्रतवैक केलं नाही केलं तरी चालेल, पूजा अर्चा नाही केले तरी चालेल, खूप मोठ्या मोठ्या तुम्ही तीर्थयात्रेला नाही गेल्या तरी चालेल, पण तुम्ही स्वधर्म पाळला पाहिजे. स्वधर्म म्हणजे आपले जे कर्म आहेत ते कर्म आपण केले पाहिजेत. आणि जो मनुष्य स्वधर्म पाळतो, कर्म करतो, त्यालाच ईश्वर प्रसन्न होतो. म्हणजे नुसता विचार करून कर्म होत असतात का? होत नाहीत. त्याच्यासाठी एक आपल्याला उदाहरण देता येईल की झाडाला आंबे लागलेले आहेत, फळं लागलेले आहेत. तर फक्त आपण ते आंबे पाहिजेत असा विचार केला तर ते आपल्यापर्यंत येतात का? नाही येत. तर त्यासाठी आपल्याला झाडावरती चढावं लागेल, आंबे काढावे लागतील, तर ते आंबे आपल्याला मिळतील. तर फळाचं पण तसंच आहे. म्हणजे आपल्याला कष्ट केल्याशिवाय म्हणजे कर्माचं फळ आपल्याला मिळत नाही. म्हणजे कर्म हे प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये आवश्यकच आहे. तर याच्यामध्ये कर्म करत असताना म्हणजे माणसाच्या मनामध्ये कोणताही अहंकार असायला नको आहे. तर त्या माणसावर जर अहंकार असेल तर तो मनुष्य केलेल्या कर्माचा त्याला काहीच फायदा होत नाही. तर अहंकारावरती कसा विजय मिळवायचा हे सुद्धा या ठिकाणी श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. तर श्रीकृष्ण म्हणतात की योग्य कर्म करायचे असेल तर आपल्या आजूबाजूला वाईट प्रवृत्तीची लोकं असतात. तर वाईट प्रवृत्तीच्या लोकांचा प्रभाव पण आपल्यावरती, आपल्या कर्मावरती होत असतो. तर त्यासाठी एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी देता येईल की कमळाचं फूल जे असतं तर ते चिखलामध्ये असतं, पण त्या कमळाच्या पानावरती म्हणजे पाण्याचा एक थेंबसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार नाही. चिखलामध्ये असून त्या चिखलाची थोडीशीसुद्धा चिखल त्या कमळाच्या फुलाला किंवा त्या पानावरती लागलेल्या आपल्याला दिसत नाही. तर त्याचप्रमाणे आपण त्या कमळाच्या फुलाप्रमाणे, कमळाच्या पानाप्रमाणे आजूबाजूला जर चुकीच्या विचाराचे लोक असतील तर आपल्याला आपलं कर्म हे करत राहिलं पाहिजे. त्या लोकांपासून आपण अलिप्त राहून आपलं योग्य करायला पाहिजे. आणि म्हणून माणसाने वाईट माणसाच्या दलदलीमध्ये फसवू नये आणि त्याने आपल्या जीवनातलं योग्य ते कर्म केलं पाहिजे असं या ठिकाणी आपल्याला श्रीकृष्ण सांगतात. तर जो कर्मयोगी माणूस असतो तर कर्मयोगी माणूस कधीही कामाची टाळाटाळ करत नाही आणि तो नुसता विचार करतही बसत नाही. आणि कर्मयोगी माणूस हा दुसऱ्याच्या नुकसानीचा विचार करतो. दुसरं आपलं कर्म केल्यामुळं दुसऱ्याचं काही नुकसान होईल का याचा विचार तो करत असतो. तर प्रत्येक माणसाने कर्म करायचं जर ठरवलं तर ते कर्म कसलं असलं पाहिजे की आदर्श असं कर्म असलं पाहिजे. म्हणजे आपल्या केलेल्या कर्मातनं दुसऱ्या लोकांनी आदर्श घेतला पाहिजे. ते कर्म परिपूर्ण असलं पाहिजे आणि परिपूर्ण कर्म जर असेल तरच ते कर्म योग्य दिशेने काम करत असतं. तर आणि आपण एखादं काम केलं, एखादं कर्म केलं तर आपल्यामध्ये अहंकार असायला नको आहे. म्हणजे मी हे केलं, माझ्यामुळे हे झालं, अशा प्रकारचा अहंकार आपल्यामध्ये कधीही असायला नको. तर बघा, म्हणजे कर्म जे होतं ना आपल्या शरीराकडनं हे नैसर्गिकदृष्ट्या आपल्याकडनं होत असतं. म्हणजे आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय जे आहेत, म्हणजे आपले डोळे निसर्ग सौंदर्य पाहतात, आपण नाकातनं श्वास घेतो, आपण आपल्याला तहानभूक लागते, आपल्याला झोप येते. म्हणजे आपण हे गरजेचं कर्म आपल्या शरीरामार्फत न कळतच होत असतं. आणि म्हणून ही जी सृष्टी आहे हे आपल्याकडून कर्म करून घेत असते. म्हणजे याच्या माध्यमातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू इच्छितात की तू हे जे कर्म करणार आहेस युद्धामध्ये, म्हणजे तुझ्या अपतेष्टांना तुझे त्यांचा वध करणार आहेस, त्यांना मारणार आहेस, हे कर्मसृष्टी तुझ्याकडनं करून घेत असते. तर असं या प्रमाणे ते सांगतात. आणि अहंकार जर असेल आपल्यामध्ये तर अहंकारामुळं, कर्म करताना केलेल्या अहंकारामुळं आपलं काय काय नुकसान होत असतं.
तर अहंकारी असलेल्या माणसामुळे मध्ये कधीही चांगले विचार येत नाही. तो नेहमी अज्ञानाच्या चिखलामध्ये ते बुडून जातात. आणि चांगलं कर्म केलं तर त्यापासून आपल्याला चांगलं फळ मिळत असतं. म्हणजे आपल्याला चांगल्या गोष्टी ह्या आपल्या जीवनामध्ये घडत असतात. आणि म्हणून आपण चांगल्या लोकांची संगत करायला पाहिजे, चुकीच्या लोकांची संगत करायला नको आहे. आणि चुकीच्या लोकांची संगत केलं तर कर्म चुकीचं होतं आणि त्यामुळं आपलं नुकसान होतं. तर अहंकारामुळं आपल्याला ज्ञान मिळत नाही. म्हणजे अहंकार कसा असतो माहीत आहे का, की आपला हा जो अहंकार आहे ना, त्या आरशावरती जी धूळ असते, तर धूळ असेल तर आपलं प्रतिबिंब त्या आरशात दिसतं का? छान नाही दिसत. तसं अहंकाररूपी धूळ जर आपल्या मनावरती असेल तर आपण चांगलं कर्म करू शकत नाही. आणि आपण आपल्या अहंकारावरती विजय मिळवला पाहिजे. तर अहंकारावरती विजय जर मिळवायचा असेल तर काम, क्रोध, लोभ, मोह हे जे आहेत त्याचं इंद्रियावरती आपण नियंत्रण मिळवायला पाहिजे. हे जे दुर्गुण आहेत याच्यावरती आपण नियंत्रण मिळवायला पाहिजे. आपण स्थितप्रज्ञ व्हायला पाहिजे आणि आपल्यामधला अहंकार आपण चांगल्या विचारांनी दूर केला पाहिजे असं या ठिकाणी सांगत असतात. आणि म्हणून सांगतात या अध्यायामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की प्रत्येक माणसाने कर्म करायलाच पाहिजे, कर्म करणं गरजेचंच आहे. आणि म्हणून हे श्रीकृष्णा, हे तुझं जे कर्म आहे ते कर्म करणं, युद्ध करणं हे तुला आवश्यक आहे असं या 3ऱ्या अध्यायामध्ये सांगतात. तर 4थ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण काय उपदेश करतात ते आपण बघूया. ओम भगवते वासुदेवाय नमः.